तुमच्यातील लहान मुलावर प्रेम करा. म्हणजे आतमध्ये जे लहान मूल आहे आपल्या, त्या लहान मुलावरती प्रेम करा. आरशात तुम्हाला जी प्रौढ व्यक्तीची प्रतिमा दिसते आहे, त्या पलीकडे जाऊन आज तुमच्यातील लहान मुलाला तुम्ही भेटा. आणि हे लेखिकेने 2 भागामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे आजचा आपला 8वा एक लेसन आणि परत 9वा लेसन, या दोन्ही भागामध्ये लेखिकेने तुमच्यातील लहान मुलांना तुम्ही प्रेम करा हेच सांगितलेलं आहे. तुमच्या मिरर वर्कमधील आज अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. चला माझा हात धरा आणि आपण तुमच्या आरशाकडे जाऊ. आरशातील प्रतिमेकडे पहा. तुमच्या डोळ्यात खोलवर पहा. आरशात तुम्हाला जी प्रौढ व्यक्तीची प्रतिमा दिसते आहे, त्या पलीकडे जाऊन तुमच्यातील लहान मुलाला भेटा. त्याचं अभिनंदन करा. त्याला गळा मिठी मारा. म्हणजे त्याला प्रेम करा, त्याला जवळ घ्या, त्याला मिठीत घ्या. तुमचं वय कितीही असो, तुमच्यामध्ये एक लहान मूल दडलेलं असतं आणि त्याला गरज असते प्रेम आणि बिनशर्त स्वीकारण्याची. तुम्ही जर स्त्री असाल तर तुम्ही कितीही स्वावलंबी असा, तुमच्यातील एक लहान मुलगी दडून राहिलेली असते. ती खूप आळवी असते मनाने आणि म्हणूनच तिला मदतीची गरज असते. तुम्ही जर पुरुष असाल आणि कितीही आत्मविश्वास तुमच्यापाशी असू दे, तुमच्या अंतरंगातील लहान मुलगा मागत असतो तुमची आस्था, माया, तुमची जवळीक आणि तुमची आपुलकी. तर आपल्याला त्याला आज प्रेम करायला शिकायचं आहे आपण. जेव्हा तुम्ही आरशात पाहता तेव्हा दिसतं का तुम्हाला तुमच्या अंतरंगातील ते लहान मूल? तुमच्या आतील लहान मूल तुम्हाला दिसतंय का? जर दिसत नसेल तर ॲक्सेप्ट करायचं आहे, पण सांगायचं आहे की मला ते दिसत आहे, दिसत आहे, दिसणार आहे, ते मी पाहू शकते. तिथून सुरुवात करा. आता जर तुम्हाला लगेच इमॅजिनेशन होत नसेल तर तुम्हाला ते आधी मी करू शकते, इमॅजिनेशन करू शकते. मग तुमच्या लहानपणीचा जो फोटो असेल तो तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर आणा. हे लहान मूल आनंदी आहे, तृप्त, समाधानी आहे का? जरा पहा. या मुलाला तुम्हाला काय सांगायचं आहे? ते जे लहान मूल आहे त्याला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, तर त्याच्याकडे पहा, त्याला बोलू द्या. त्याला काय तुम्हाला सांगायचं आहे ते सांगू द्या त्याला. तर हे होण्यासाठी ते आधी आपल्याला दिसतंय, त्याला आपण जवळ केलंय, त्याला आपण प्रेम करतोय, हे आपल्याला इमॅजिनेशन करावं लागेल. तुम्ही आत्तापर्यंत जगलेला प्रत्येक क्षण म्हणजेच त्या त्या वयाचे तुम्ही तुमच्या अंतर्मनात, आठवणीत, अंतरंगात आहात. लहान असताना जेव्हा जेव्हा काहीतरी बिघडलं तेव्हा तेव्हा तुम्हाला वाटत आलं की तुमच्यातच काही बिघाड आहे. लहान मुलाची अशी एक धारणा असते की त्यांनी जर सर्व गोष्टी बरोबर केल्या तरच त्याचे आईवडील त्याच्यावर प्रेम करतील आणि त्यांना शिक्षा करणार नाहीत. म्हणजे लहान मुलाला हेच वाटत असतं की आपण जे काही करू, जर ते बरोबर केलं तरच ते आपल्याला प्रेम करतील. जर आपण बरोबर नाही केलं तर आपल्याला तिथं शिक्षाही मिळणारच. तर हे आपल्या बाबतीतही तेच झालेलं आहे. प्रत्येक मुलाबाबतीत तेच झालेलं आहे. त्यामुळं आपल्याला काय वाटतं की जे काही चुकतंय ते आपल्यामुळंच चुकतंय. बाहेर कोणत्याही गोष्टीमुळे चुकला असेल तरीही ते बिलीफ जे घेऊन बसतो आपण की आपल्याला कोणी प्रेम करत नाही, आपल्याला कोणी आपुलकी दाखवत नाही, ह्याचा अर्थ आपणच चुकलेलो आहोत आणि ते आपण स्वतःवरतीच घेतो.
ती चूक ही माझीच असणार आहे. आपण बहुतेक वेळा सर्वसाधारणपणे 5व्या वर्षी स्वतःशी फारकत घेतो. म्हणजे 4 वर्ष असेपर्यंत आपण लहान असतो तिथं आपण आपलं लॉजिक लावत नसतो. जे काही चाललेलं आहे ते सर्व छान दिसत असतं, सगळं चांगलं दिसत असतं. पण जेव्हा आपण 5व्या वर्षी जातो, 5 वर्षाचे होतो, तेव्हापासून हे माइंड ॲक्टिव्ह व्हायला लागतं, काम करायला लागतं. सबकॉन्शियस माइंड तेव्हापासून जास्त ॲक्टिव्ह व्हायला लागतं आणि मग ते लॉजिक लावायला लागतं. मग ते विचार करायला लागतं, अच्छा असं होतं, तसं होतं, मग माझं असं झालं म्हणून त्यांनी तसं म्हटलं. मग तेच आपण पकडून बसतो. म्हणजे आपण स्वतःशी 5व्या वर्षापासून दूर व्हायला सुरू झालेलो असतो. या वयातून नेहमी बाहेर जातो आपण आपल्या आतमध्ये नसतो. तेव्हा आपण हा असा निर्णय घेतो कारण आपल्याला वाटत असतं की आपलं काहीतरी चुकतंय आणि यापुढे या वयाच्या लहान मुलाशी, त्याच्या अनुभवाशी आपलं काहीही घेणं देणं असणार नाही आणि त्याचा काही उपयोगही नाही. म्हणजे आपल्याला आता लहान होऊन राहायचं नाही, आपल्याला मोठं होत जायचं आहे. तर त्या लहान मुलाशी आपला काहीही संबंध नाही आहे. आपण तिकडं लक्ष द्यायचं नाही, आपण त्याच्याशी बोलायचं नाही. असं करून आपण त्याच्यापासून दूर 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 जातो. आपल्यामध्ये एक पालकही दडलेला असतो आणि आपल्यापैकी बहुतेक जणांच्या बाबतीत हा पालक सतत आपल्यातील बालकाला म्हणजेच लहान मुलाला सतत अगदी उसंत न घेता रागवत आणि ओरडत असतो. जसं आपल्यामध्ये एक लहान मुलं असतं तसंच आपल्यामध्ये एक पालकही असतो. आणि तो पालक काय करत असतो, तो त्या लहान मुलाला सतत रागवत असतो की तुला हे जमत नाही, तू हे नाही करू शकत, तू ते नाही करू शकत, हे त्याला सांगत असतो. तुमच्या अंतरंगातील स्वसंवाद ऐकला तर तुम्हाला हे पालकाचं बालकाला रागावणं, चुकांबद्दल दोषारोप करणं सहज ऐकू येईल. हा पालक सतत कमतरता, दोष, चुका आणि तुमच्यातील न्यूनत्वाचीच तुम्हाला जाणीव करून देतो. कारण तो आतला पालक जो आहे तो मोठा असतो आणि त्याला काय वाटतं की मी जे करत आहे ते बरोबर आहे आणि हे जे मूल करत आहे ते चूक आहे. त्यामुळे तो सारखा त्याला सांगत असतो की तू असं नाही करायचं, तसं नाही करायचं, आमच्या वयात आम्ही असं केलं, आमच्या वयात आम्ही तसं केलं, तुम्ही काय करताय, तुम्हाला तर काहीच जमत नाही. हे प्रत्येक वेळेस पालक आपल्या आतमधील मुलाला रागवत असतो. आपण दोन्ही भूमिका आतमध्ये स्वतःवरती घेत असतो. याचाच अर्थ खूप आधी लहानपणापासूनच आपण स्वतःशी जणू युद्ध पुकारलेलं असतं. आपलं आतल्या आतच युद्ध सुरू असतं. स्वतःला झोडपून टाकत असतो, दोषारोपण करीत असतो, तू तितकासा चांगला नाहीस. हीच न्यूनत्वाची, दोषतेची जाणीव देऊन रागवत असतो आपल्यातील बालकाला, अगदी त्याप्रमाणे जसे आपले पालक आपल्याला रागवायचे किंवा शिक्षा करायचे. म्हणजे आपल्यातील पालक जो आत्ता आहे प्रेझेंट मोमेंटचा आणि आतील जे मूल आहे आपल्या लहानपणीचं, त्या दोन्हींचं युद्ध सुरू असतं. आणि त्या लहान मुलाला कधी आपण समजूनच घेत नाही. त्या लहान मुलाला आपण कधी सांगतच नाही की तू जे काही करत आहे ते खूप चांगलं करत आहे. त्याला फक्त आपण सारखं
रागवतो, शिक्षा देत असतो, तू काही चांगला नाही, तुला काही जमत नाही, हेच त्याला आपण सांगत असतो. कारण आपल्यालाही तेच मिळालेलं असतं. आपल्याला जे मिळालंय तेच आपण समोरच्याला देत असतो. जे येतं तेच जातं समोर, जे आत असतं तेच बाहेर येतं. तू मूर्ख आहेस, तुला काही कळत नाही, तुला काही जमत नाही, तू नालायक आहेस, तू कोणतीही गोष्ट धड करू शकत नाहीस, हे सारखं आपलं पालकत्व त्या लहान मुलाला सांगत असतं. अशी सततची ही एक सवयच बनून जाते. आणि आता प्रौढ व्यक्ती म्हणून एकतर आपण स्वतःमधील लहान मुलाकडे संपूर्ण दुर्लक्ष करतो, किंवा भूतकाळात स्वतःला कमी लेखत आलो तसंच आताही स्वतःला कमी लेखतो. म्हणजे इथं दोन्ही भूमिका आपण ॲट ए टाइम निभावत असतो. आत्मसन्मान कमी होतो, सतत स्वतःला दोष देत राहतो, टीका करीत राहतो, आणि हे आपण पुन्हा पुन्हा करीतच राहतो. त्याला थांबवतच नाही कुठं आपण. कळते पण वळत नाही, नाही करायला पाहिजे, अच्छा ठीक आहे, इथं मुलाला जास्त नाही रागवायला पाहिजे, इथं आपण समजून घ्यायला पाहिजे, हे सगळं वाटत असतं. पण आपल्याला वाटतं की ते वाया जाईल, ते जास्तच हे करेल, त्यामुळं त्याच्यावरती थोडंसं काय म्हणतात त्याला, आपलं पगडा पाहिजे, किंवा आपलं म्हणणं त्याला कळलं पाहिजे, आपल्याला जे वाटतं त्याला सांगितलं पाहिजे, असं आपल्याला वाटत असतं. पण लहान मुले पण त्याच्या आनंदात ते जगत असतं. त्या आनंदाला आपण त्याच्यापासून दूर करतो, आणि मग त्याच्यावर फक्त तेच 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 नकारात्मक विचार टाकल्यामुळं ते नकारात्मक विचार त्याचे दृढ होतात, आणि तेच घेऊन तो वाढत राहतो, मोठे होत राहतो. आणि मोठं झाल्यानंतर पण जे त्यांनी अनुभवलेलं आहे तेच तो आपल्या मुलांना देतो. तर ही सायकल अशीच चालत राहते. ह्या सायकलीला कधी आपण ब्रेकच करत नाही. कारण ब्रेक करणं म्हणजे आपल्याला काय वाटतं, रिस्क वाटते, भीती वाटते की आपण चांगले पालक म्हणून सिद्ध नाही झालो तर कसं व्हायचं, मग लोक आपल्याला नावं ठेवतील, आपल्याला हे लोक असं म्हणतील तसं म्हणतील, हे भीती असते आपल्या मनामध्ये. म्हणून आपण त्या लहान मुलाला सारखं रागवत असतो. पण जेव्हा जेव्हा तुम्हाला भीती वाटते तेव्हा लक्षात घ्या, तुमच्यातील हे लहान मूल घाबरलेलं आहे. त्याच्यातील प्रौढ परिपक्व मनाची शक्ती घाबरलेली नसते, पण त्या लहान मुलाला प्रौढ व्यक्तिमत्वाशी असलेला संबंध तुटल्यामुळे ते बिचारं एकटं पडलेलं असतं. म्हणजे इथं जे आपलं आतलं मूल आहे, त्या मुलाला आपण समजूनच नाही घेतलेलं, त्यामुळे ते एकटं पडलेलं असतं, आणि त्यामुळे ते घाबरलेलं असतं. त्याला घाबरू नकोस म्हणून सांगणारी, त्याची समजूत घालणारी कुणी मोठी व्यक्ती त्याच्यासोबत नाही, म्हणून ते रडत असतं, भीतीने थरथर कापत असतं. त्याला जवळ घ्यायला हवंय ना मायेने, त्याला समजवायला हवंय ना. तुमच्यातील प्रौढ व्यक्ती म्हणजेच पालक आणि त्या बालकाची मैत्री व्हायला हवी आहे, संबंध दृढ व्हायला हवेत, बालक आणि पालक प्रेमळ नातं निर्माण व्हायला हवंय. पण तुम्ही तुमच्यातील बालकाशी कसा संबंध तोडलात, कसा संवाद साधताय आता, याची पहिली पायरी म्हणजे मिरर वर्क करून या तुमच्यातील लहान मुलाबद्दल जाणून घेणं, त्याला काय वाटतंय हे माहीत करून घेणं. कोण आहे हे बालक, ते दुःखी, अस्वस्थ, त्रासलेलं का आहे, या मुलाला प्रेम आपुलकी मिळण्यासाठी तुम्ही काय आणि कशी मदत करू शकता,
कशामुळे त्याला शांत स्वस्थ वाटेल, सुरक्षित वाटेल. ह्याच्यासाठी तुम्ही काय करू शकताय तर ते समजून घ्यायचं आपल्याला. तुमच्यातील या आतील बालकाशी सतत संवाद साधा. तुम्ही जे जे काही करता त्या सर्व गोष्टींबद्दल त्याच्याशी बोलत राहा. तुम्हाला कदाचित असं करणं मूर्खपणाचं वाटेल, पण हे करणं नक्कीच परिणामकारक ठरतं. त्याचा उपयोग होतो. तुमच्यातील बालकाला हे कळू दे की काहीही होऊ दे, तुम्ही कितीही त्याच्यापासून दूर जाणार, कितीही लांब नाही, तुम्ही कितीही त्याच्यापासून दूर जाणार नाही, त्याला कधीच एकटंही सोडणार नाही. तुम्ही नेहमीच त्याच्यासाठी आहात आणि तुमचं त्याच्यावर खूप खूप प्रेम आहे. म्हणजे जे बालक आहेत त्या बालकामध्ये जे आपण म्हणतो, मी पहिल्याच लेसनला तुम्हाला सांगितलं होतं की जे आपली बिलीफ सिस्टीम आहे ती त्या मुलामध्ये असते, म्हणजे आपल्या आतील मुलामध्ये असते आणि तेच घेऊन आपण वाढलेलो असतो. त्यामुळे जेव्हा एखादी गोष्ट आपल्या हातून होत नाही तर त्यावेळेस आपल्या आतील त्या मुलाला समजून घेणं इम्पॉर्टंट आहे. तर तुम्हाला असं वाटत असेल की आता एखादी गोष्ट आपल्याकडनं होत नाही आहे, तर त्यावेळेस त्या लहान मुलाला विचारा, तू का नाही करू शकत आहे? का तुला भीती वाटते? काय असं झालं तुझ्या लाईफमध्ये की तू ही गोष्ट करायला भितोस? तेव्हा ते मूल तुम्हाला सांगेल, म्हणजे तुमचं आतील मन तुम्हाला सांगेल की अच्छा त्यावेळेस असं असं झालं होतं, म्हणून मला असं वाटतंय की मला भीती वाटते ते करायचं, नको करायला. मग त्यावेळेस ॲज अ पालक म्हणून तुम्ही त्याला सांगू शकता की मी तुझ्यासोबत आहे, मी तुझ्यासोबत आहे, तू घाबरू नकोस, आपण हे करू शकतो, तू हे करू शकतोस कारण मी तुझ्यासोबत आहे. हे त्या आतील मुलाला सांगायचं आहे. म्हणजे तेव्हा जे हो म्हणायला सुरू करेल तेव्हा ते आपोआप आपल्याकडूनही घडणार आहे. तर इथं दोन्हीही इम्पॉर्टंट आहे. ॲज अ बालक म्हणून पण तुम्ही काय काम करताय, कसं बोलताय, कसं हे करताय तेही इम्पॉर्टंट आहे. आणि ॲज अ पालक म्हणून तुम्ही त्या मुलाला काय बोलताय आपल्या आतील तेही इम्पॉर्टंट आहे. इथं दोन्ही भूमिका आपल्याला विचार करायच्या आहेत. आणि ते मूल जर घाबरत असेल, त्या मुलाला जर अस्वस्थ वाटत असेल, तर त्याला विचारायचं आहे, का घाबरतोयस तू? काय अशी घटना आहे तुझ्या लाईफमध्ये की तू अजूनही घाबरतोयस त्या गोष्टीला? तर त्यावेळेस त्याला सांगायचं की तू घाबरू नकोस, मी तुझ्यासोबत आहे, तू एकटा नाही आहेस, हे त्याला सांगायचं आहे. तुमच्यातील बालकाला खरोखरच काय हवं असेल तर त्याच्या अस्तित्वाची तुम्हाला जाणीव असणं, सुरक्षित वाटणं, प्रेम आपुलकी मिळणं हीच त्याची खरी गरज आहे. त्या मुलाला काय पाहिजे तुमच्याकडनं? प्रेम पाहिजे, आपुलकी पाहिजे, आस्था पाहिजे, सुरक्षितपणा पाहिजे त्याला, बस एवढंच पाहिजे. तुम्ही फक्त काही क्षण स्वतःमधील लहान मुलाशी संवाद साधण्यासाठी दिल्यामुळे जीवन आहे त्यापेक्षा खूप आनंदाचं, सुंदर, सुखी होणार आहे. तुम्हाला सुरुवातीला हे वाटेल की हे काय असं केल्याने काय होईल का, पण इथं लेखिकेने सांगितलं ह्याचा अर्थ त्यांनी ते करून पाहिलेलं आहे आणि त्याचा रिझल्ट त्यांनी खूप लोकांमध्येही करून पाहिलेला आहे. त्यामुळे त्यांनी हे बुक लिहिलेलं आहे. आणि ते हे जेव्हा लिहिलं ते तर त्यांनी खूप लास्ट लिहिलेलं आहे. जेव्हा त्या गेल्या त्याच्या 1 वर्ष आधी त्यांनी मिरर वर्क लिहिलं, म्हणजे त्यांच्या पूर्ण आयुष्याचं सार त्यांनी मिरर वर्कमध्ये टाकलेलं आहे.
त्यामुळे त्याच्यातलं जे त्यांना सांगायचं आहे, जे बोलायचं आहे त्याच्यावरती विश्वास ठेवून आपल्याला ते फक्त करून पाहायचं आहे. त्याच्यावरती शंका घ्यायची नाही, अविश्वास दाखवायचा नाही. हे का असं होतं का, हे होऊ शकतं का, हे करेल का, हे असं फक्त आपल्या आतील लहान मुलाशी बोलल्याने काय होणार आहे का? नाही. कोणतीही शंका मनात आणायची नाही. ह्या पद्धतीने हे मिरर वर्क करायचं आहे तर करायचं आहे आपल्याला. बस ते सुरुवातीला अवघड वाटेल तुम्हाला, पण जसजसं तुम्ही करत जाल तसं तुम्हाला ते सहज वाटणार आहे. ओके, चला तर मग इथं लेखिकेला हेच सांगायचं होतं की आतील मुलाशी तुम्ही संवाद साधणं किती इम्पॉर्टंट आहे. तर जिथं तुम्ही अडताय, जिथं तुम्हाला लक्षात येत नाही की काय करायला पाहिजे, त्यावेळेस त्या लहान मुलाला विचारा तुम्ही की मी काय करू शकते. मग ते लहान मुलं अगदी छान पद्धतीनं, कोणतंही मनामध्ये शंका न घेता सहजपणे ते सांगेल तुम्हाला की तुला असं करायला लागेल. किंवा ते घाबरत असेल, ते काही करत नसेल, तर त्याला तुम्ही सांगावं लागेल की मी तुझ्यासोबत आहे, तू घाबरू नको, आपण दोघं मिळून हे करू शकतो, चल मग करूया आपण दोघं. त्याला नेहमी बरोबर ठेवा. तर हेच लेखिकेने इथं सांगितलेलं आहे. चला तर आता मिरर वर्कच्या आधीची आपल्याला स्वयंसूचना घ्यायची आहे. तर आजची स्वयंसूचना आहे, 3 वेळेस म्हणायची आहे. चला तर स्टार्ट. 1. माझ्यातील अंतस्थ बालकाचा बिनशर्त स्वीकार करण्याची आणि त्याच्यावर प्रेम करण्याची माझी इच्छा आणि तयारी आहे. 2. माझ्यातील अंतस्थ बालकाचा बिनशर्त स्वीकार करण्याची आणि त्याच्यावर प्रेम करण्याची माझी इच्छा आणि तयारी आहे. 3. माझ्यातील अंतस्थ बालकाचा बिनशर्त स्वीकार करण्याची आणि त्याच्यावर प्रेम करण्याची माझी इच्छा आणि तयारी आहे. कारण ही जेव्हा स्वयंसूचना तुम्ही स्वतःला द्याल तेव्हाच तुम्ही मिरर वर्कमध्ये बघून पुढची वाक्य म्हणू शकणार आहात. कारण तुम्ही इथं इच्छा व्यक्त केली आहे, तयारी दाखवली की मी त्या आतील लहान मुलाला स्वीकारणार आहे आणि त्याच्यावरती प्रेम करणार आहे. जेव्हा हे माइंड तुमचं तयार होईल तेव्हा तुम्हाला ते मिरर वर्कमध्ये ते मूलही आपोआप दिसेल आणि मग त्याला जे बोलायचं आहे ते आपोआप तुमच्याकडून येईल. चला तर मग नेक्स्ट मिरर वर्कचा अभ्यास पुढं आहे. त्याच्या आधी लेखिकेने काय सांगितले ते आधी ऐकव, मग शेवटी आहे मिरर वर्क. चला तर तुम्ही साधारण 5 वर्ष वयाचे असताना तुमचा एखादा फोटो शोधून काढा. हा फोटो तुमच्या बाथरूममधील आरशावर चिटकवा. हा मिरर वर्क कंपल्सरी सगळ्यांनी न चुकता करायचा आहे. तुमचा लहानपणीचा फोटो तर आरामात असेल, आई वडिलांकडून घ्या किंवा तुमच्याकडेही असेलच. तो फोटो तुम्ही आज, नसेल तुमच्याकडे हे तर तुमच्या मोबाईलमध्ये असेल तर तो मोबाईल समोर धरायचा आहे. त्यावेळेस फोटो मात्र आपल्याला इथं कंपल्सरी लागणार आहे. या मिरर नसेल तर तुम्हाला जर त्यावेळेचं आठवत असाल तुम्ही कसे आहात ते इमॅजिनेशन करा. मग ते काय 5 वर्षाचं पाहिजे आपल्याला, जेव्हा की तुम्ही कळत होतं तुम्हाला. काही मिनटं या फोटोकडे लक्षपूर्वक पहा. काय दिसतंय तुम्हाला? तुम्हाला आनंदी मजेत असलेलं बालक दिसतंय की दुःखी बालक दिसतंय? काय दिसतंय ते पहा. म्हणजे इथं काय दिसणार आहे, तुमच्या आतमध्ये जे आहे ते तुम्हाला आरशात दिसणार आहे.
म्हणजेच तुमच्या आतील मूल आनंदी आहे का दुःखी आहे हे तुम्हाला आरशात दिसणार आहे. तर तुम्हाला ते पाहायचं आहे की ते मूल आनंदी आहे का दुःखी आहे. आरशात पाहून तुमच्या अंतस्थ बालकाशी बोला. तुम्ही तुमच्या फोटोकडे पाहून बोलू शकता किंवा आरशातील प्रतिमेकडे पाहून स्वतःच्या डोळ्यात डोळे घालूनही तुम्ही बोलू शकता. हे करणं तुम्हाला बरं वाटत असेल ते करा. तुम्हाला जे सोपं वाटत असेल ते करा. लहानपणी तुमचं काहीतरी टोपण नाव होतं का? तुम्हाला कोण काय म्हणत होतं का? तर ते टोपण नाव आरशात पाहून अंतस्थ बालकाशी संवाद साधताना हे टोपण नाव नक्की वापरा. ज्या टोपण नावाने तुम्ही लाडाने संबोधले जात होतात, आरशासमोर बसून बोलणं खरोखरच परिणामकारक ठरतं. जर तुम्ही उभे राहून बोलत असाल तर त्रासदायक दुःखदायक भावना जेव्हा वरती येऊ लागतील तेव्हा तुम्हाला अचानक पळून जाण्याचा मोह होऊ शकतो. आणि उभे असताना पळून जाणं सोपं आहे. म्हणून आरशासमोर बसा. रडायला आलं तर अश्रू पुसण्यासाठी म्हणून तुमच्याजवळ हातरुमाल किंवा टिश्यू पेपर असू द्या. आणि आता बोलायला सुरुवात करा. आता मन मोकळं करा. तुमचं मन उघडं करून अगदी आतले विचार, भावना बोलून दाखवा. कारण ज्या काही भावना असतात त्या आपण काही भावना आपल्या अशा असतात आपण त्या दुसऱ्यांना नाही बोलू शकत, पण त्या आपण स्वतःला बोलू शकतो. त्या आतील मुलाला आपण बोलू शकतो, त्या आतील मुलीशी बोलू शकतो. तर ते आज तुम्हाला बोलायचं आहे. कारण मन आपलं शांत होण्यासाठी हा मिरर वर्क खूप इम्पॉर्टंट आहे. किती दिवसाचं